नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की आपलं कधी-कधी दूध उरतं आणि मग आपण घरच्या घरी त्या दुधापासून पनीर कसं बनवायचं आहे कारण पनीर हे आपण विकत आणतो, तर कधी-कधी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं म्हणजे आपल्याला जे हवं असतं शरीरासाठी तशा पद्धतीने आपल्याला पनीर मिळत नाही. त्यामध्ये केमिकल म्हणजे ते जास्त दिवस टिकण्यासाठी भरपूर काही त्याच्यामध्ये वस्तू ॲड केल्या जातात, तेव्हा ते जास्त दिवस टिकतं. तर आता हे आपण मी दूध घेतलेलं आहे, थोडंसं दूध आहे आणि म्हणजे उरलेलं आहे म्हणून तुम्हाला दाखवते. तर हे दूध मी तापवलं आहे आणि त्यामध्ये एक लिंबू मी तुम्हाला पिळलेलं त्याच्यामध्ये दाखवलं आहे. एकदम थंड दूध होतं. मी ते दूध गरम केलं, त्यामध्ये लिंबू. आता तुमच्याकडे जेवढं दूध आहे त्याप्रमाणे जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू घालायचा आहे आता मी एकदम थोडंसं म्हणजे माझं एकदम पावशरच दूध असेल तरी मी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू घातलेला आहे अर्धा लिटर दूध असेल तर एक लिंबू घालायचा कधी कधी 1 लिटरला सुद्धा एक लिंबामध्येच दूध फाटलं जातं. तर अशा पद्धतीने दूध फाटलं आहे माझं. हे दूध जे दूधवाले काका घेऊन येतात त्यांच्याकडचं दूध आहे मग ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी असतं कारण जे आपण पिशवीतनं किंवा जे आपण एकदम आपल्याला निरसं दूध असतं ते दूध नाही भेटत आपल्याला, कारण घरच्या गाई म्हशीचं जे दूध असतं तसं नाही. आता हे विकतचं दूध आहे, रतिवाचं दूध आहे. तर यामध्ये पाणी असून सुद्धा या पावशर दुधामध्ये तुम्हाला मी दाखवलं की अशा पद्धतीने पनीर झालेलं आहे. आता मी हे एक पंचपा म्हणजे गाळणीसारखा एक कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये हे ओतलेलं आहे आणि हे मी पूर्ण पाणी जाऊपर्यंत निथळलेलं आहे. आता ह्यातलं सगळं पाणी निघलेलं आहे बाहेर फाटल्याच्या नंतर आपण त्या कपड्यामध्ये ओतून त्यातलं पाणी सगळं पिळून काढलेलं आहे. हा जो माझ्याकडे पाट आहे म्हणजे जे आपला पोळपट आहे तो मी मार्बलचा बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती मी ओझं म्हणून ठेवलेलं आहे चपट होण्यासाठी, कारण आता दूध थोडं होतं म्हणजे सगळंच थोडंच आहे. तर ह्या प्रकारे ठेवलं आहे. तर हे मी जे असं पिळून जे बांधून झाकून ठेवलं होतं तर ते अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की हे पनीर एकदम भारी बनलेलं आहे. एकदम पांढरं शुभ्र आणि ताजं पनीर आहे. एकदम आपण दुपारी जर बनवून ठेवलं तर आपल्या संध्याकाळच्या भाजीला आपल्याला हेच पनीर वापरता येईल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा घरच्या घरी नक्की पनीर बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.